तोंडाला अजिबात चव नाही, भाजी खायचा कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं झणझणीत खायचंय, अशी जर तुमची इच्छा असेल तर आज शेंगदाण्यापासून मी तुम्हाला बरेच दिवस टिकणारी झणझणीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। भाजी नसली तरी तुम्ही याबरोबर आरामात खाऊ शकता, शिवाय बरेच दिवस टिकते। चला तर सुरुवात करूयात। यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, हे बघा। यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन मध्ये हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले घालायचे आणि एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला मस्त खमंग खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहता ही माझी रेसिपी हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते। शेंगदाणे मस्त तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवायची नाही, स्लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू रंग बदलायला आलेला आहे, छान असा तडतड आवाज येतोय। शेंगदाण्याला मस्त खरपूस सुगंध सुद्धा यायला लागलेला आहे, याचा अर्थ शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे। शेंगदाणे चांगले भाजायचे, कच्चे राहिले तर आपण जो पदार्थ बनवतोय ना तो जास्त दिवस टिकणार नाही। तुम्ही हा पदार्थ 6 महिने जरी ठेवाल ना तरी तो पदार्थ टिकणारा आहे। यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे, कच्चेपणा यामध्ये अजिबात नको। एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत, हे बघा। यानंतर याच पॅन मध्ये 1 मोठा चमचा मी इथे तेल घातलेला आहे। गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवलेली आहे। आता यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। सगळं साहित्य चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हा पदार्थ छान टिकतो। यानंतर मी मूठभर लसूण घेतली आहे। आपण मस्त झणझणीत अशी सोलापुरी चटणी बनवतोय शेंगदाण्याची, यासाठी लसणाचा वापर जास्तच करायचा। ही चटणी खायला इतकी अप्रतिम लागते ना, तर भाजी नसेल ना तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्ही या चटणी बरोबर खाऊ शकता। चटणीला छान रंग येण्यासाठी 2 काश्मीरी मिरची मी तोडून घातलेले आहेत। लसूण घेताना सुद्धा चांगले कोरडे करून घ्यायचे, अजिबात ओलसरपणा यामध्ये नको। आता स्लो फ्लेमवर हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। लसूण सुद्धा यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कच्चे लसूण जर तुम्ही या चटणीमध्ये घालाल ना तर त्याला वास येणार आणि जास्त दिवस ही चटणी टिकणार नाही। छान असा सुगंध येईपर्यंत लसणाचा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। लसूण घालताना सुद्धा लसूण जास्त प्रमाणात घालायचा, कारण लसूण सुद्धा खायला पौष्टिकच आहे, शिवाय शेंगदाणे सुद्धा पौष्टिक आहे। हिवाळ्यामध्ये तोंडाला चव येण्यासाठी काहीतरी चटपटीत असं खायची इच्छा असेल तर ही चटणी एकदा बनवून बघा। हे बघा, लसूण छान भाजून झाले, त्याचा रंग सुद्धा बदललाय। आता हे काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे। शेंगदाणे ताटात काढले, थोडेसे कोमट असताना त्याची सालं काढायची आहे। हे बघा, मस्त असे कुरकुरीत भाजून तयार झालेले आहेत। या पद्धतीने असे सालं काढली ना पटापट सालं निघतात, कारण छान अगदी कुरकुरीत आपण भाजलेले आहेत। सगळ्या शेंगदाण्याची सालं अशी काढून घ्यायची। मंडळी, मी हिवाळ्यातील पौष्टिक चटण्यांची रेसिपी सुद्धा अपलोड केली आहे। कढीपत्ता चटणी, शिवाय आवळ्याची चटणी अपलोड केलेली आहे। सगळ्यांची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती चटणी सुद्धा तुम्ही नक्की करून बघा। शेंगदाणे सगळे हे बघा सोलून घेतलेले आहेत, सालं काढलेत, काही राहिले तरी सुद्धा चालतील। यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं। आता मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा कोरडंच घ्यायचं, ओलावा अजिबात नको, नाही तर चटणी टिकणार नाही जास्त दिवस। या मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेले शेंगदाणे सगळे घालायचे। यानंतर लसूण, मिरची, जिरं जे भाजून ठेवलं होतं ते थंड करूनच यामध्ये घालायचं आहे, गरम असताना अजिबात घालायचं नाही। फक्त 5 मिनिटात ही चटणी बनवून तयार होते, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। सकाळच्या वेळी आता हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला उठायला होत नाही, भाजी बनवायचा कंटाळा येतो, तर तुम्ही अशी ही चटपटीत चटणी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। टिफिनला देऊ शकता, मुलांना सुद्धा दिली तरी ती मुलं आवडीने खातील। चपातीसोबत तुम्ही ही चटणी देऊ शकता। आता यामध्ये 2 मोठे चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा मीठ घातलंय। आता ही चटणी आहे ती थोडीशी तिखटच असते, यासाठी लाल तिखट थोडंसं जास्तच घालायचं आहे। झाकण लावून आपल्याला पल्स मोडवर चालू बंद करून जाडसर ही चटणी वाटून घ्यायची आहे। एकसारखं मिक्सर फिरवायचा नाही, नाहीतर शेंगदाणे आहेत ना, शेंगदाण्यामध्ये तेल असतं, तेलाचं प्रमाण, तर ही चटणी आहे याचा लगदा होऊ शकतो। यासाठी 3-4 वेळा चालू बंद करून हे बघा या पद्धतीने अशी ही जाडसर चटणी वाटून घ्यायची। खायला खूप भारी लागते, काय मस्त याचा सुगंध येतोय। चटणी काढून घेऊया। मिक्सरमध्ये फिरवली आहे, थोडासा याला गरम असते, ही उष्णता असतेच, यासाठी ही थंड करायची आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची। 6 महिने आरामात टिकते, फ्रीजमध्ये ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही चटणी खाऊ शकता। आहे की नाही एकदम साधी सोपी पद्धत।
फक्त 5 मिनिटात बनते. नक्की करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्की आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.